ठाकरेंनी तुमचा आभार काढावा त्यांनी, म्हणजे फक्त राजकारणच आहे आलं याच्यातनं स्पष्टच झालं ना, त्यांनीच घेतलेला निर्णय आहे. मला त्या निमित्तानं मराठी माणसांना सांगायचंय, महाराष्ट्रातल्या जनतेला सांगायचंय, हा निर्णय रद्द झालेला आहे. कुणी मोर्चाला प्रतिसाद देऊ नये. धन्यवाद. प्रश्न आहे उद्धव ठाकरे तुमचे आभार मानले की मुख्यमंत्र्यांना मराठीची गळचेपी करायची होती म्हणून आता आम्ही सगळे एकवटलेले आहोत, त्यांनी तुमचे आभार मानले. मी त्यांचे आभार मानतो. बरोबर की त्यांनी ज्या प्रकारचा कारभार चालवला त्यामुळेच आमचं सरकार आलं की नाही. आम्हाला ही जी काही सरकारमध्ये काम करायची संधी मिळाली ती त्यांच्यामुळे मिळाली. पण मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. मराठी माणसाचं ते बोलतात, पत्राचाळीतल्या मराठी माणसाचं काय, BDD स्कीम मधल्या मराठी माणसाचं काय, अभ्युदयनगर मधल्या मराठी माणसाचं काय, गिरगावातल्या मराठी माणसाचं काय. या मुंबईतनं मराठी माणूस सोडून गेला त्याला ते जबाबदार नाहीत, आणि त्याला इथे घर देण्याचं काम हे शिंदे साहेबांनी, आम्ही अजितदादांनी, आमच्या सरकारने केलं. त्यामुळे मराठी माणसाचं पोट भाषणं देऊन भरणार नाही. मराठी माणसाच्या गोष्टी करायच्या आणि धन्ना सेठांच्या पाठीशी उभं राहायचं, ही जी त्यांची नीती होती, आज त्यांच्यापुढे हा देखील प्रश्न योग्य विचारू. मगाशी आम्ही सांगितलं सभागृहामध्ये, सांगू की मुंबईच्या महानगरपालिकेच्या मराठी शाळा कोणी बंद केल्या, त्या कशा CBSE कडे गेल्या, त्यातल्या मराठीची काय अवस्था झाली, या सगळ्या गोष्टी आमच्याकडे आहेत. काळजी करू नका, स्टॉक भरपूर आहे, योग्य मी बाहेर काढू. माझ्या शुभेच्छा आहेत, त्यांनी एकत्र राहावं. देखिए, इससे ही ध्यान में आ गया कि उनको केवल राजनीति करनी है. मैं इतिहास के 10 चीजें बता सकता हूँ कि केवल मराठी आदमी का नाम आगे करके उद्धव ठाकरे जी ने किस प्रकार से मराठी आदमी को ही इस मुंबई के बाहर निकाला है, और उसी मराठी आदमी को मुंबई में वापस लाने का काम हमारी महायुति की सरकार ने किया है. धन्यवाद. वो तो राजनीति है ना खाली, बाकी क्या है.